चित्रमा बोस से भी आपने सुनी आशा पूजा देवी की कहानी विचित्र। दो कहानियों के बाद अब हम एक मोड़ लेते हैं एक लेख की ओर। लेख का शीर्षक है जियो जी भर के। ये लेख गीता सोनी जी का है और वो खुद हमारे साथ मौजूद है। ये हमारा सौभाग्य है, खुशनसीबी है कि वो हमारे साथ मौजूद है और वो खुद पढ़ेंगी ये लेख। तो गीता सोनी जी, जियो जी भर के। नमस्कार, मी पहिल्यांदाच या ग्रुपमध्ये येते आणि व्हेरी हॅपी मला ही संधी दिल्याबद्दल. आपण आपल्या आजूबाजूला बरेच बुजुर्ग सिनियर सिटीजन्स वृद्ध लोक बघत असतो स्त्री पुरुष. आपल्या नकळत आपण त्यांना ऑब्झर्व करत असतो ते कसं वागतायत, काय बोलतायत. तर त्या ऑब्झर्वेशन वरून मी हा लेख लिहिलाय. मराठीत आहे तो आणि तो लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता आणि मला असं वाटतं की तो तुम्हाला नक्की आवडेल. गेल्याच आठवड्यात माझ्यावर बँकेत जायची वेळ आहे. खरं तर हे वाक्य तुम्हाला हास्यास्पद वाटेल, पण झालंय असं की ऑनलाईन बँकिंग, कोर बँकिंग, एटीएम अशा अनेक आधुनिक सेवांमुळे माझं खातं असलेल्या बँकेत मी जवळपास 2 वर्ष फिरकले सुद्धा नव्हते. या 2 वर्षात माझ्या मराठमोळ्या बँकेचा चेहरा पार बदलून गेला होता. मॉडर्न लेआउट, ग्रेसफुल रंगसंगती, बांबू म्युझिकचे सूर. पण या सगळ्या बदललं नव्हतं त्या ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. प्रत्येक खिडकीसमोर जागेच्या कमतरतेमुळे रांग पेटोळं घालून उभी होती, गारुड्याच्या टोपलीतल्या सापासाठी. माझ्या वेटोळ्याचा शेवट शोधून मी एका रांगेत स्थिरावले. मैडम, आपका टाइमिंग गलत निकला. आज सीनियर सिटीजन्स को फॉर्म भरने बुलाया है, अभी आपको लेट होगा. कोपऱ्यातल्या बंदूकधारी दरवानानं मला सावध केलं. अशा वेळी प्रत्येक नोकरदार स्त्री पुरुषाची होईल तशीच माझीही प्रचंड घालमेल झाली आणि शेवटी हा टाइम किल करण्यासाठी मी उगीच माणसं वाचत राहिली. रांगांमध्ये बहुसंख्य ज्येष्ठ स्त्री पुरुष कुठलासा फॉर्म हातात घेऊन उभे होते. काही अपवाद वगळला तर जवळजवळ प्रत्येकाच्या अंगावर उत्तम शर्ट, टी शर्ट, फॅन्सी बायफोकल चष्मे, खिशात मोबाईल, हातात ब्रँडेड छत्र्या, उत्तम चपला, कोणाकोणाच्या पिकलेल्या केसांवरचे चमकदार हेअर कलर्स. हे सर्व पाहिलं आणि वाटलं या सर्वांना सिनियर सिटीजन्स कसं काय म्हणायचं. माझ्या समोर उभे असलेले एक गृहस्थ तर थेट मॉर्निंग वॉकूनच आले होते बहुतेक. अंगातला ट्रॅकसूट आणि पॉवर शूज मध्ये ते एकदम यो दिसत होते. हलक्या आवाजात सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. फुटबॉल पासून फंड मॅनेजमेंट पर्यंत सगळ्या विषयांचे न्यूज अपडेट्स होते त्यांच्याकडे. काही जण इयरपीस लावून गाणे ऐकत उभे होते. एक आजोबा भाषेचा अडसर मध्ये न आणता दुसऱ्याकडून स्वतःच्या मोबाईलची की फंक्शन समजावून घेत होते. या मंडळींच्या परस्परांशी चाललेल्या गप्पा मोठ्या मजेशीर वाटत होत्या. भरपूर वेळ असणारे काही ज्येष्ठ तर ठरवून आज इथे दुसऱ्याला कंपनी देण्यासाठी भेटायला आले होते. त्यांच्या मीटिंगचा अजेंडा होता रेनी पिकनिक. त्या सगळ्यांचं जंगी प्लॅनिंग चाललं होतं. मिक्स अँड मॅच सलवार कमीज मधला स्त्रियांचा एक ग्रुप कुजबुजत भिशीच्या जेवणाचा मेनू ठरवत होता. फ्रूट सँडविच, रशियन सलाड अँड व्हॉट नॉट. हे सगळे ट्रेंडी ज्येष्ठ नागरिक बघताना मला 20 वर्षापूर्वी शेवटचे पाहिलेले माझे आजोबा आठवले. साध्या कपड्यातले, काळे सावळे, बुटकेसे, कृश अंगकाठीचे, रस्त्याच्या कडेनं वाकत वाकत चालणारे, पाठीवर ती ऑल सीझन रेक्झिनची निळी पिशवी. त्यांच्या फारशा आवडीनिवडी, खाण्याचे चोचले काही नव्हते. नाही म्हणायला त्यांना उंची अत्तरांची तेवढी फार आवड होती. अर्थात ते सुद्धा एका विशिष्ट ब्रँडच. मित्रहो, माझ्यासारखंच तुम्हालाही अवतीभोवती वॉकला जाणारे वृद्ध स्त्री पुरुषांचे गट दिसत असतील. तुम्ही कधी त्यांचे चेहरे निरखून पाहिले? स्वातंत्र्याचा मोकळा आनंद त्यांच्या नजरेत अगदी स्पष्ट दिसतो.
मे महिन्याच्या मोठ्या सुट्टीत शाळकरी मुलांच्या तोंडावर दिसतो ना, अगदी तसा. या वयोगटातल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांची आर्थिक आणि शारीरिक सुस्थिती हे याचं महत्वाचं कारण असावं. 90च्या दशकापासून भारतात राबवल्या गेलेल्या खुल्या आर्थिक औद्योगिक धोरणाचं आणि जागतिकीकरणाचं यांना झालेला लाभ, 5व्या वेतन आयोगाची सरकारनं केलेली अंमलबजावणी, सहज उपलब्ध होणारी वैद्यकीय सेवा, आर्थिक क्रांतीची फळं चाखणारी यांची पुढची पिढी, या सगळ्याचं हे फलित आहे. पण असं असलं तरी ऐन उमेदीत हातात पैसा नव्हता. आता या वयात मिळून काय उपयोग? असली कुरकुरणारी विधानं न करता मिळालेल्या सुखाची जोडी आदरानं स्वीकारण्याची आणि उपभोगण्याची यांची मनोवृत्ती खरंच लाजवाब आहे. पण अर्थात जसं वरवर दिसतंय तशी त्यांची आजची परिस्थिती ऑल इज वेल नक्कीच नाहीये. याही मंडळींच्या सुखाच्या जग्याला दुःखाचं जरीकाम असेलच की. कोणाला स्वतःचं एकटे पण खात असेल, कुठे जोडीदार अर्ध्या वाटेवर सोडून गेल्याची हुरहुर असेल, कधी तारुण्यात भोगलेल्या गरिबीच्या अपमानाच्या जखमा आजही ठुसठुसत असतील, कोणाच्या मनावर आपत्यांनी दिलेल्या वंचनेचे अपेक्षाभंगाचे चटके असतील, कुणाला अवहेलनेचे भोग असतील, तर काही जणांच्या खांद्यावर आजही वयस्क माता पित्यांची जबाबदारी असेल. काहींना स्वतःच्या चिवट आजारपणाची साथ असेल. पण तरी त्या सर्वावर मात करून आनंदानं जगायचा ते प्रयत्न करत असतील. तुम्ही पहा, जॉगिंग ट्रॅक ते प्रवासी कंपन्यांच्या सहली सगळ्या ठिकाणी या तरुण वृद्धांची संख्याच अधिक दिसते. काही आजी आजोबा स्वेच्छेनं चिमुकल्या नातवंडांची जबाबदारी आपल्यावर घेतात आणि आपल्या मुलीच्या नाहीतर सुनेच्या करिअरचा मार्ग सुकर करताना दिसतात. कोणी छंद म्हणून समाजसेवा करताना दिसतात. वयाच्या 65-70त आयपॅड, मोबाईल, इंटरनेट अशी संपर्काची आणि मनोरंजनाची साधनं अगदी लिलया वापरतात हे माणसं आणि मुद्दाम शिकून ही तंत्र चांगली अवगत करून घेतात. एकूण काय, बदलत्या काळाचं बोट धरून नवनवीन गोष्टी अनुभवत स्वतःच बोर होऊ शकणारं आयुष्य काही सिनियर्स एकदम हॅपनिंग करून टाकतात. क्षुल्लकच्या निराशेच्या नाहीतर संतापाच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीनं संयमाची आणि वैचारिक लवचिकतेची ही शिदोरी या ज्येष्ठ पिढीकडून उचलायला हवी की नाही? माझ्या मनात ही विचारांची घुसळण सुरू असतानाच अचानक बँकेतले दिवे गेले. म्हणजे झालं, आता आणखी उशीर. माझी अस्वस्थ देहबोली जवळ असलेल्या काकाने ओळखली असावी बहुधा. त्यांनी हाक मारली, ए शिरसाट, आज वेळ आहे ना रे तुला? इकडे येतोस का? जर आपण गप्पा मारू. तुझा नंबर या मॅडमना दे, त्यांना फार उशीर होतोय बहुतेक. असं सांगत माझ्या रांगेतल्या खिडकी जवळच्या काकांना त्यांनी बोलावून घेतली. शिरसाट आजोबाही मोठ्या खुशीत माझ्या जागेवर आले आणि त्यांचा पुढचा नंबर त्यांनी मला देऊन केला. अरे, या ऑफिसवाल्यांना वेळ सापडत नाही आणि आपला वेळ जाताच जात नाही. मजा आहे सगळी. जाता जाता माझ्या कानावर शिरसाट आजोबांचे शब्द आले. माझी अवस्था मात्र अचानक लाभ व्हावा ना तशी झाली होती. या वाचलेल्या वेळेमुळे कदाचित मी ऑफिसला वेळेत पोहोचू शकले असते. त्या 2 मित्रांच्या दिलदारीला दिलसे धन्यवाद देऊन मी धावत पळत स्टेशन घातलं आणि या सर्व यंग सिनियर्सना मनोमन शुभेच्छा दिल्या. जिओ जी भरके, लिव्ह लाईफ, ट्विन अँड ट्विन्स, किंग अँड क्वीन साइज.